ते संपूर्ण भारताची शान म्हणून ज्यांना म्हणलं जातं, भारताच्या संशोधन क्षेत्रामध्ये अत्यंत लहान वयामध्ये उच्च पदस्थ अत्यंत मोठ्या पदाला पोचलेले आहेत डॉक्टर दिनेश जगताप सर. तुमचा मित्र आहे. लहान वयामध्ये संशोधन कार्यामध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे. BRC नाव ऐकलेलं आहे तुम्ही, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. त्यामध्ये होते के सेंटरला होते. आत्ता ते इंग्लिशमध्ये कसं आहे, खूप इंग्लिशमध्ये परिचय दिला. आमच्या पोराला तेवढं इंग्रजीत का मराठीत सगळे आपलेच आहे. ते इंग्रजी बोलल्यानं शांत जास्त बसले होते. त्या किती पोरायला कळालं ते मागचे तर झोपी गेले होते, आत्ता हसण्यानं जागे झाले. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या भारताच्या शास्त्रज्ञासाठी. खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम तुम्हा सगळ्या मुलांचं खूप अभिनंदन का तुम्ही ह्या 53व्या जिल्हास्तरीय विज्ञान परिषदाचे सहभागी आहात, पार्टिसिपेंट आहात. मला आनंद होतोय की मला साहेबांनी आवर्जून इथं चीफ गेस्टसाठी बोलवलेलं आहे आणि आज मी पहिल्यांदा ही संस्था बघितली. म्हणजे त्याचा जो आराखडा साहेबांनी सांगितला, तर अतिशय चांगलं एन्व्हायरमेंट तुम्हाला उपलब्ध आहे या नांदेडसारख्या जिल्ह्यामध्ये. आणि त्याचा उपयोग करून जर तुम्हाला तुमचं करिअर करायचं असेल, जर तुम्हाला तुमच्या शिक्षणाचा उपयोग तुमच्या भावी आयुष्यामध्ये पुरेपूर करायचा असेल, तर सायन्स सोबत तुम्ही जर जोड ठेवली तर तुम्ही पुढे जाऊ शकता. तत्पूर्वी सर्व आयोजकांचे आणि सर्व कार्यकारी मंडळींचे आभार का त्यांनी ह्या प्लॅटफॉर्म तुम्हा मुलांना इथं उपलब्ध करून दिला. उपस्थित अजून येणार आहेत सर्व कार्यकारी मंडळी, मान्यवर, त्यांचे आभार का त्यांनी ह्या कार्यक्रमाला मान्यता दिली आणि असंच राज्यस्तरीय प्रदर्शन पुन्हा पुन्हा आपल्याला भरवण्याची संधी दिली. मुलांना मी फक्त तुम्हाला एकच सांगेन का विज्ञान हा विषय फक्त तुमच्या अभ्यासक्रमाचा विषय नाही, बरोबर का? फक्त तुम्ही शाळेत शिकता हेच विज्ञान नाही. विज्ञान जसं सरांनी सांगितलं का डे टू डे लाईफपासून, इट स्टार्ट फ्रॉम युअर डे टू डे लाईफ. अगदी तुम्ही सकाळी उठल्यापासनं दुपारपर्यंत ॲक्टिव्हिटी करता, रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान हे भरलेलं आहे. आता तुम्ही असं म्हणाल का नाही तुम्ही सायंटिस्ट लोक आहात तर तुम्ही फक्त विज्ञान 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 एवढंच बोलता, पण तसं नाही आहे. विज्ञान ही सुद्धा एक कला आहे. तुम्हा मुलांना ह्या छोट्या वयात, या बालपणात विज्ञानाची कशी गोडी निर्माण होईल आणि त्यामुळे भावी करिअरमध्ये किंवा तुमच्या पुढच्या आयुष्यात तुम्हाला या सायंटिफिक अँगलनी आपल्याला ही जी सोसायटी आहे, आपल्याला हा जो समाज आहे, त्याला कसं पुढे नेता येईल याची संधी म्हणजे विज्ञान प्रदर्शन. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का विज्ञान प्रदर्शनमध्ये काय, आम्ही प्रोजेक्ट फक्त देणार, प्रोजेक्ट बघणार, प्राईज मिळणार, ज्यांना प्राईज मिळणार ते खूप मोठे आनंदाने घरी जाणार, ज्यांना प्राईज नाही मिळालं ते बोलतील का काही उपयोगाचं नव्हतं. पण तसं नाही आहे. विज्ञान प्रदर्शनामध्ये विज्ञानाचे जे तुम्ही प्रोजेक्ट्स आहेत किंवा जे प्रकल्प आहेत, जे तुम्ही सादर करता, जे तुम्ही शो करता, ते तुमच्या ॲक्टिव्हिटीमधनं आलेले असतात. आता जसं काहींचं म्हणणं असं असतं, खूप प्रदर्शनं आम्ही व्हिजिट केलेली आहेत का आमच्याकडं स्कोप नाही आहे, आमच्या एरियामध्ये स्कोप नाही आहे, विज्ञानाला आमच्या एरियामध्ये स्कोप नाही आहे. आता विज्ञानाला स्कोप नाही आहे असं कुठलंच क्षेत्र नाही आहे किंवा असं कुठलंच रिजन नाही आहे, असा कुठलाच भाग नाही आहे का विज्ञानाला स्कोप नाही आहे. तो स्कोप आपण डेव्हलप करायचा असतो. जसं आता तुम्ही आपले जे राष्ट्रपती होऊन गेले डॉक्टर अब्दुल कलाम सर, ते एका छोट्याशा खेड्यामधनं आले, पण त्या एका छोट्याशा खेड्यामधनं येऊन सुद्धा त्यांची जी व्याप्ती, त्यांची उंची एवढी होती का त्यांनी भारताला क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल्स आणि अवकाश संशोधन म्हणजे स्पेस जे रिसर्च आहे त्यामध्ये जगातपर्यंत पोहोचवलं. त्यांच्यासाठी स्कोप किंवा हे मला होईल का, हे मला करता येईल का, हा जो न्यूनगंड होता तो त्यांच्यामध्ये कधीच आला नाही. मग त्यांनी हे कसं केलं, त्यांच्यामध्ये होती ती जिद्द.
मला हे करायचं आहे आणि ते मला करायचंच आहे. तिथं लँग्वेज म्हणजे भाषेचा प्रॉब्लेम त्यांनी कधी ठेवला नाही. जी लागणारी मेहनत आहे, आता मेहनत पण कशी असते, तुम्ही कधी कोंबडी पकडली आहे का? सगळ्यांनी कोंबडी किंवा कोंबडा पकडलाय का? पकडलाय. जेव्हा कोंबडी किंवा कोंबडा पळतो आपण त्याच्या मागे फार धावत असतो. तो इकडे जातो, इकडे उड्या मारतो, तिकडे उड्या मारतो. शेवटचा एक वेळ अशी येते का तो कोंबडा किंवा ती कोंबडी थकते आणि आपण पटकन तिला पकडतो. पण ती वेळ येण्यासाठी आपल्याला त्याच्या मागे धावायला लागतं. हे जे तुमचं सक्सेस आहे, हे जे करिअर आहे, तेही असंच असतं. ते पुढे धावत असतं आणि आपण त्याच्या मागे पळत असतो. पण जेव्हा तो क्षण येतो, जेव्हा ती गोष्ट थांबते, तेव्हा आपण थांबायला कामं नाही, तेव्हा आपण ती ग्रॅब करायला पाहिजे. तसंच कलामांनी पण जेव्हा त्यांनाही असं काही सहजासहजी सगळं मिळालं नाही. त्यांनाही प्रत्येक गोष्टीसाठी स्ट्रगल करावं लागलं. प्रत्येक गोष्ट त्यांनी जी त्यांच्या लाईफमध्ये आलेली गोष्ट आहे त्याच्यावरती त्यांनी मात केली. ती परिस्थिती असू दे, ती भाषेचं प्रभुत्व असू दे, किंवा त्यांना लागणारी मेहनत असू दे. तुम्ही जर कलामांबद्दल वाचलं तर तुम्हाला तुमच्यामध्ये किती गुण आहेत आणि किती तुम्ही ते पुढे जाऊन डेव्हलप करू शकता याची चांगली ओळख होऊ शकते. जसं आपले इस्रोचे सायंटिस्ट आहेत, त्यांनी लिमिटेड रिसोर्स म्हणजे अतिशय कमी साधन संपत्ती वापरून चंद्रयान आणि मंगलयान हे 2 मोहिमा आपल्या यशस्वी केल्या. आणि ह्या 2 मोहिमा यशस्वी झाल्यामुळे भारताचं नाव आज जगात पुढे झालेलं आहे. आणि यात ऐतिहासिक कामगिरी अशी का मंगळयान आपलं जे लॉन्च झालं, मंगळयान ते पहिल्या ॲटममध्ये झालं. आणि असं करणारी ही फक्त भारताचीच म्हणजे भारताचे जे शास्त्रज्ञ आहे त्यांची ही म्हणजे त्यांचं हे सक्सेस आहे का त्यांनी पहिल्याच अटेम्प्टमध्ये हे सक्सेसफुल करून दाखवलं. मग आता तेही आपल्यासारखेच माणसं आहेत, तेही आपल्यासारखेच राहतात. पण जेव्हा तुम्ही सायन्सला एक तुमचं अविभाज्य अंग म्हणून बघता, तेव्हा तुमच्यात ते सायन्स आणि तो सायंटिफिक टेम्पर डेव्हलप होतो. आता प्रत्येकाला प्रश्न पडतो का, जसं शिक्षकही आहेत, प्राध्यापक आहेत, का सायन्सचं टेम्पर कसं डेव्हलप करायचं, का ते सायंटिफिक टेम्पर कसं काय आपल्यामध्ये आत्मसात करायचं. एक सिंपल त्याला उपाय आहे. तुम्ही जे करता त्याच्याबद्दल प्रश्न विचारा. आज तुमच्याकडे मोबाईल आहे, मोस्टली तुमच्याकडे असेल किंवा घरी असणार आहे. मग हा मोबाईल चालतो कसा, मग या मोबाईलचं काय असं आहे का इथे असलेला माणसाचा आवाज तिकडे येतो, मोबाईलमध्ये अशी काय टेक्नॉलॉजी आहे. घरातला फॅन आहे, घरातला फॅन कसा चालतो, तो उलटा फिरतो, अँटी क्लॉक फिरला तर काय होईल, क्लॉकवाईज फिरला तर काय होईल, त्यातली मोटार कशी असते. ह्या ज्या क्वेश्चन्स आहेत, ज्या क्वेरीज आहेत, ह्या क्वेरीज तुम्हाला तुमच्यामधलं सायंटिफिक टेम्पर डेव्हलप करतं. आता एक्झाम्पल जर तुम्हाला असं त्यात सायंटिफिक टेम्पर म्हणण्यापेक्षा तुम्हाला एखादी आयडिया आली, एक कन्सेप्ट आला का हे असं होईल का. म्हणजे मी नेहमी माझ्या भाषणात सांगत असतो, सिली आयडिया कॅन मेक सायन्स. तुम्हाला एखादी सिली आयडिया आली, काहीही असू द्या, ती कागदावरती लिहून काढायची. ती सिली आयडिया कॅन मेक टुमॉरोज सायन्स. म्हणजे आजची सिली आयडिया पुढचं भविष्य म्हणजे पुढच्या भविष्यात ते मोठं सायन्स बनणार आहे. याचं ज्वलंत एक्झाम्पल म्हणजे अकबर बिरबल माहिती आहे तुम्हाला. अकबराच्या गोष्टी, बिरबलाच्या गोष्टी माहीत आहे ना, माहीत आहेत का नाही. हां, मग आता असा विचार करा का आपण अकबराच्या काळामध्ये आहोत आणि बिरबल आपल्या समोर आहे. बिरबल आणि अकबराला सांगितलं का अकबर बादशाह पुढचा काळ असा येणार आहे का, पुढचा काळ किंवा बिरबल असा म्हटला का साहेब माझ्या डोक्यात अशी कल्पना आली का इथे बसलेला माणूस शेकडो मैल असलेल्या माणसासोबत बोलू शकतो. अकबराने बिरबलाला वेडं समजलं असतं आणि अकबर बोलला असता का ह्या बिरबलाला कालकोठरीमध्ये टाकून द्या, याला जेलमध्ये टाकून द्या, कारण का हा वेड्यासारखं बोलतोय. असं होऊ शकतं का, बरोबर ना. त्यावेळेत मोबाईल नव्हता, त्यावेळेत अकबराने सांगितलं असतं का असं होणारच नाही, हा वेडा झालाय, हा काही वेड्यासारखं काही बडबडतो. पण आज आपल्याकडं मोबाईल आहे, बरोबर. मोबाईलमुळे आज शेकडो करोडो मील असलेल्या माणसासोबत आपण इझिली बोलू शकतो. आपण व्हिडिओ कॉलने बघू शकतो तो कुठे आहे.
आणि ही टेक्नॉलॉजी अशी आहे का असंही नाही का इथे आज हॅलो बोलल्यानंतर 10 दिवसांनी US मध्ये हॅलो जाईल, असं आहे का? जायला आपल्याला 4 तास लागत असतील, 4 दिवस लागत असतील ट्रॅव्हलिंगने, पण आवाज असा आहे का इथं हॅलो बोलल्यानंतर त्याला इमिजिएटली विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्याला हॅलो आवाज जातो. मग ही जी क्रांती आहे ही अकबर बिरबलच्या काळामध्ये इट वॉज अ सिली आयडिया. तेव्हा सगळे बोलले असते का असं होणारच नाही, हे शक्यच नाही आहे, हा वेडा झाला, याला जेलमध्ये टाकून द्या. पण आज आपण टेक्नॉलॉजी वापरतो. म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे का टुडेज सिली आयडिया कॅन मेक टुमॉरोज सायन्स. मी तुम्हाला कुठल्याही मुलांना कुठल्याही विद्यार्थ्यांना जर असं वाटत असेल का असं होईल का, आणि तुम्हाला कोणी जर बोललं नाही नाही असं शक्यच नाही आहे, हे हा वेड्यासारखी बडबड करतोय, तर असं नाही आहे. तुम्ही ती आयडिया नोट डाऊन करा. एकच फॉर्म्युला असतो, जर तुम्हाला चांगलं वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप करायचा असेल तर अगोदर तुम्ही थिंक करा. यू थिंक देन शेअर आणि देन पेअर. आता थिंक शेअर पेअर म्हणजे काय, तर तुम्हाला एखादी आयडिया आली ती तुम्ही लिहा, कुठेतरी नोट डाऊन करा, ती शेअर करा. शेअर करा म्हणजे कुणासोबत, तुमच्या शिक्षकांसोबत शेअर करा, तुमच्या आईबापांसोबत शेअर करा, त्या कन्सर्न माणसांसोबत शेअर करा. का हे असं होईल का, हे मला असं वाटतं असं करता येईल का. आणि शिक्षकांनाही मी म्हणजे असं आवर्जून सांगतो का विद्यार्थ्याच्या कुठल्याही कल्पनेला किंवा विद्यार्थ्याकडनं आलेल्या क्वेरीला सिरियसली घेऊन त्याच्यामध्ये काही करता येईल का हा नेहमी फोकस ठेवा. ऑलरेडी तुम्ही ते करताय, पण कधी कधी असं वाटतं का नाही अरे हे काहीतरी हा वेगळंच बडबड करतोय किंवा याला काहीतरी समजत नाही आहे, याला माझा टॉपिक समजला नाही. शाळेच्या करिक्युलम ॲक्टिव्हिटीपेक्षाही तुम्हाला दुसऱ्या काही समस्या असतील किंवा दुसऱ्या काही गोष्टी असतील त्याच्यावरती काही उपाय किंवा त्याच्यावरती काही बोलायचं असेल तर ते तुम्ही ती बोला. प्रश्न विचारा. प्रश्न विचारणं म्हणजे तुमच्या बुद्धीला चालना देणं. जर आता मी हे लेक्चर संपवलं माझं आणि मी तुम्हाला विचारलं का तुम्हाला काही प्रश्न आहेत का, आणि जर कुणीही काही प्रश्न विचारला नाही तर याचा अर्थ का तुमचं सगळं डोक्यावरनं गेलं. नाही तर मग एक असं त्यातला दुसरा अर्थ असा असतो का मी जे सांगितलं होतं, मी जे सांगितलं ते ऑलरेडी तुमच्या डोक्यामध्ये आहे. दोनच गोष्टी असतात. म्हणून जेव्हा तुम्ही शाळेतही शिक्षक जेव्हा सांगत असतात ते फक्त सिलेबस कंप्लीट करून तुम्हाला मार्क मिळवायचे आहेत, चांगलं रँकिंग काढायचं आहे, त्याच्यासाठी शिक्षण उपयोगाचं नाही. शिक्षण तेव्हा उपयोगाचं आहे म्हणजे ऑफकोर्स रँकिंग पण उपयोगाचं आहेच, पण ते तुमचा अविभाज्य घटक होऊ शकतं का. सायन्स तुमचा करिअर बनू शकतं का, सायन्समुळे तुम्हाला समाजात काही वाव मिळू शकतो का, याचा नेहमी तुम्ही विचार करा. मी असंच एका, आणि हे तुमच्यामध्येच आहे, सायन्सची क्वेश्चन आणि आन्सर सगळे तुमच्यामध्येच आहे. जसं आपण म्हणतो जिथं अपाय आहे तिथं उपाय असलाच पाहिजे, बरोबर. कुठल्याही गोष्टीचा काही अपाय असेल तिथं उपाय असतोच. तसंच प्रत्येक गोष्टीला प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असलंच पाहिजे, ते फक्त आपण शोधायचं असतं. अशाच एका मी छोट्याशा शाळेतल्या समारंभात बोलत होतो सायन्सबद्दल. त्या मुलांना सायंटिस्ट व्हायचं होतं. सगळ्यांना असं बोलत होते का आम्हाला सर आम्हाला सायंटिस्ट बनायचं आहे. मी विचारलं कोणाला डॉक्टर बनायचं आहे, नाही. कोणाला वकील बनायचं आहे, नाही. इंजिनियर बनायचं आहे, नाही. सगळ्यांना सायंटिस्ट बनायचं आहे. मग मला खूप आनंद झाला का सगळ्यांना सायंटिस्ट बनायचं आहे. किती छोटेशी मुलं होते, एक साधारणतः 5वी ते 7वी पर्यंतचा ग्रुप होता, जास्तही काही मोठे नव्हते. तर मी त्यांना जस्ट एक क्युरिओसिटी म्हणून विचारलं का ठीक आहे तुम्हाला सगळ्यांना जर सायंटिस्ट बनायचं आहे, सगळ्यांना वैज्ञानिक बनायचं आहे, तर तुमची आत्ताची काय तयारी आहे. सगळ्यांचं उत्तर होतं सर आम्हाला माहीत नाही. म्हणजे बनायचं आहे पण ते माहीत नाही आहे कसं बनायचं, काय बनायचं. तर ह्यामध्ये शिक्षकांचा रोल असा असतो किंवा त्या शाळेचा रोल असा असतो का त्यांच्या ज्या कल्पना आहेत त्यांना वाव देणं इम्पॉर्टंट असतं. मग मी असंच एक विचारलं का ठीक आहे आता तुम्हाला काही विचारायचं असेल मला तर विचारा. माझं असं भाषण संपल्यानंतर तिथं एक 5वीचा तो मुलगा होता. तो म्हटला का सर मला या शिक्षणाचा कंटाळा आला आहे. मी म्हटलं अरे तू तर आता बोलला सायंटिस्ट बनायचं आणि शिक्षणाचा कंटाळा आला असं कसं काय. तो म्हटला का सर शिक्षणाचा कंटाळा असा आला का मला माझे आजोबा घरी अभ्यास करू देत नाहीत. मला 2 मिनिटासाठी वाटलं आजोबा अभ्यास करू देत नाही म्हणजे काय. तो बोलायला लागला सर मी जेव्हा जेव्हा अभ्यास करतो ना आजोबा मला त्रास देतात. म्हटलं अरे नाही नाही आजोबा कसे काय तुला त्रास देतील. अभ्यास करणं तर सगळ्या म्हणजे घरातल्या सगळ्यांनाच आवडतं आणि जर कोणी अभ्यास करत असेल तर कोणी त्रास देणार नाही.
ते बोलतात तसा त्रास नाही. मला आजोबा मी जेव्हा अभ्यास करत असतो ऐन वेळेला मला म्हणतात, अरे पिंटू माझा चष्मा कुठे आहे, माझा चष्मा शोधून दे. मग मी तो चष्मा शोधत असतो, तो चष्मा त्यांचा मिळत नाही. मग कधी कधी तो त्यांच्या म्हणजे सोफा असतो, सोफ्याच्या मागे पडलेला असतो, कधी कधी टी व्हीच्या मागे पडलेला असतो. मला ते शोधण्यात माझा वेळ जातो आणि माझी लिंक तुटते आणि माझा अभ्यास होत नाही. मी म्हटलं अरे बापरे, तुझा खूप मोठा प्रॉब्लेम. तो बोला हो सर, माझा हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे मला अभ्यास करता येत नाही. मग मी त्याला विचारलं, म्हटलं मग त्याच्यावरती उपाय काय? आता तुझ्याची समस्या आहे, तुझी घरची समस्या आहे, तर तुझा उपाय काय? तो म्हटला सर, हे माझे रोज आजोबा मला विचारतात चष्मा कुठे, पिंटू चष्मा शोधून आण. मी त्यांना शोधून देतो, पण त्या शोधण्यात माझा वेळ जातो. तर मला याच्यावरती एक उपाय असा आहे का जर मी असं केलं, चष्म्याला आवाज दिला, ए चष्मा तू कुठे आहेस, तर त्यांनी मला रिस्पॉन्स देवा, मी खिडकीच्या जवळ आहे, मी सोफ्याच्या मागे आहे, मी टी व्हीच्या मागे आहे. 2 मिनिटासाठी म्हटलं अरे तुझं उत्तर तूच फाइंड आउट केलंस ना. तो म्हटलं कसं? म्हटलं समस्या तुझी काय आहे की चष्मा शोधायचा प्रॉब्लेम, उत्तरही तूच दिलं. का असं असलं पाहिजे का चष्म्याला आवाज दिला तर चष्मा तिकडनं बोलला पाहिजे का अरे मी इथे आहे, मी खुर्चीच्या खाली आहे, मी पेपरच्या खाली पडलो आहे, टेबलच्या खाली पडलेलो आहे. मग मी तिथे एक आमचे कम्प्युटर सायन्सचेच प्रोफेसर होते. म्हटलं सर असं काही करता येईल का का चष्म्यामध्ये एक चिप लावली, एक सेन्सर लावला, जर तुम्ही व्हॉइस रेकग्नेशन त्याला दिलं आणि तिकडनं अलार्म झाला, जसं आपला मोबाईलचा असतो किंवा एक रिंग असते, अलार्म झाला किंवा तिकडनं व्हॉइस कॉल आला का आय एम हिअर, मी इथे आहे, तसं करता येईल का? ते सर म्हटले सर एक छोटंसं सायन्स आहे, एकदम इझी आहे. चष्म्यामध्ये जसं आपण अलार्म सिस्टीम बसवतो, चिप बसवतो, व्हॉइस रेकग्नेशनने तुम्हाला ते करता येईल. ज्यांची आपण वाट पाहत होतो त्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मेघनाजी कावली मॅडम यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन झाले. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. प्लीज कंटिन्यू जगताप सर, प्लीज कंटिन्यू. सर्वांनी बसून घ्यावं. जगताप सर प्लीज कंटिन्यू. येस येस. तर मुद्दा असा होता की त्या मुलाने त्याचा उपाय स्वतःच मला सांगितला. प्रश्नही त्याचाच होता, उपायही त्याचाच होता. काय त्या आपल्या चष्म्यामध्ये एक छोटीशी चिप टाकली, जास्त काही खर्च येणार नाही आणि हा प्रॉब्लेम सॉल्व होतो. म्हणजे सांगायचा मुद्दा की जेव्हा तुम्हाला एखादा प्रश्न पडतो तेव्हा त्याचं उत्तरही तुमच्याकडेच असतं. फक्त ते उत्तर तुम्हाला डिफाईन करण्यासाठी मेंटरची गरज लागते, एका डोमेनची गरज लागते, एका तज्ज्ञाची गरज लागते. म्हणून मी तुम्हाला नेहमी प्रत्येकाला सांगत असतो का तुमच्या ज्या सिली आयडिया आहेत त्या नोट डाऊन करा. तुम्ही तुमच्या कन्सर्न व्यक्तीला त्या विचारा. म्हणजे जसं मी सांगितलं, थिंक, शेअर अँड पेअर. विचार करा, तो विचार तुम्ही शेअर करा आणि शेअर केल्यानंतर त्याच्यावरती काय इम्प्लिकेशन्स घ्यायच्या आहेत, त्याच्यावरती काय उपाययोजना करायच्या आहेत त्या तुम्हाला करता येतील. इथं एकच आहे का तुम्हाला हा जो विज्ञान प्रदर्शनाचा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या. पुरेपूर फायदा म्हणजे काय? फक्त मला बक्षीस मिळावं किंवा फक्त मला काहीतरी अवॉर्ड मिळावा, माझं नाव व्हावं, हा विषय नाही. इथं बसलेल्या प्रत्येकाने एक विचार करायचा का आपल्याकडं जसं तुम्ही मराठवाड्यामध्ये म्हणताय आपल्याकडं खूप समस्या आहेत. प्रत्येक ठिकाणी समस्या असतात. जशा पाणी टंचाईच्या आहेत, शेतकऱ्याच्या समस्या आहेत, आपल्याला ऊर्जेच्या समस्या आहेत. तर ह्या ऊर्जेच्या समस्या, ह्या शेतकरीच्या समस्या, आपल्या आजूबाजूच्या समस्या, जसं कचऱ्याचं व्यवस्थापन आहे, घरातल्या काही आपल्या समस्या आहेत, तर त्याच्यावरती काय उपाययोजना करता येतील हे यंग माइंडच सांगू शकतं. कारण का तुम्ही आजचं जे यंग जनरेशन आहे ते उद्याचं फ्युचर आहे. तुम्हाला तुमच्यानुसार फ्युचर बनवायचं आहे. मग आता ह्या गोष्टीसाठी तुम्हाला एक पाऊल पुढे येऊन गरजेचं आहे. मग याच्यासाठी काय करायचं? आता तुम्ही थोडे छोटे आहात, आणखी मोठं झाल्यानंतर आपल्याला इनोव्हेशन करायचं आहे, इन्व्हेन्शन करायचं नाही. इनोव्हेशन आणि इन्व्हेन्शन मधला फरक माहीत आहे तुम्हाला? इन्व्हेन्शन आणि इनोव्हेशन. बरं आता मला सांगा, लाईट बल्बचा शोध कोणी लावला? कोणी लावला? जोरात बोला. सगळ्यांना माहीत आहे ना?
थॉमस एडिसन. किती लोकांना असं वाटतं का लाईट बल्बचा शोध थॉमस एडिसनने लावला? हात वरती करा. फक्त 5-6 मुलांना. शाळेत शिकवलं नाही तुम्हाला का बल्बचा शोध कोणी लावला? मग हात वरती करा ना. थॉमस एडिसननी शोध लावला ना? हात वरती करा. का कन्फ्युजन आहे? पुस्तकात तर दिलेलं आहे ना, बल्बचा शोध कोणी लावला? थॉमस एडिसनने लावला. मुलांचा त्यात काही दोष नाहीये, शिक्षकांचाही काही दोष नाहीये, शाळेचाही दोष नाहीये. लाईट बल्बचा शोध थॉमस एडिसनने लावला नाही. बल्बचा शोध जो लावला तो हेनरी वुडवर्थ, जर्मनचा एक सायंटिस्ट होता, त्यांनी लावला. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो, एक इन्व्हेन्शन आणि इनोव्हेशन. आपल्याला इनोव्हेशन करायचं आहे. इन्व्हेन्शनचा एरा गेला. जेव्हा चाकाचा शोध लावला, जेव्हा इंजिनचा शोध लावला, हे सगळे इन्व्हेन्शन झाले. शून्याचा शोध लागला. आपल्याला इन्व्हेन्शन करायचं नाही आहे. इन्व्हेन्शन करण्यासाठी आपल्याला तेवढा आपल्याकडं सध्या वेळ नाही आहे. आपल्याला इनोव्हेशन करायचं आहे. मग लाईटचा बल्बचा शोध कोणी लावला? तर लाईट बल्बचा शोध हेनरी वुडवर्थनी लावला. आणि त्याचा एक ड्रॉबॅक असा होता का जे त्यांनी बल्ब तयार केलं होतं, लाईट बल्ब, त्याचा जो लाईफ स्पॅन होता, म्हणजे ऊर्जा देण्याचा किंवा ते पेटण्याचा, तो खूप कमी होता. एक 12 ते 15 मिनिटामध्ये तो बल्ब निकामी व्हायचा. म्हणजे त्याचा एनर्जी जो बल्ब पेटत होता तो हे व्हायचा, बंद व्हायचा. मग त्याचं ते इन्व्हेन्शन होतं ते फेल गेलं. पण त्याने काय केलं? बल्ब तयार केला तर ते इन्व्हेन्शन झालं, म्हणून त्याने त्याचं पेटंट केलं. आता पेटंट ही संकल्पना तुम्हाला अजून तेवढी आत्मसात नसेल. पेटंट म्हणजे काय? मी जे केलं त्याचं फक्त मलाच झालं पाहिजे, म्हणजे माझं नाव असलं पाहिजे. काही गोष्टी ज्या पेटंटेड म्हणतो आपण, जशी आपली प्रॉपर्टी असते, हे घर माझं आहे, ठीक आहे, किंवा ह्या गोष्टी माझ्या आहेत, हा मोबाईल माझा आहे, पण हे बनवलेलं मी नाही आहे. पण ज्या गोष्टी स्वतः बनवल्या जातात त्या पेटंटेड केल्या जातात, म्हणजे त्याच्यावरती पेटंट असतं. मग अशा वेळेस जेव्हा हेनरी वुडवर्थने ते फेल गेलं, म्हणून त्यांनी ते पेटंट विकलं आणि ते पेटंट घेतलं थॉमस एडिसननी. आता थॉमस एडिसननी त्याच्यामध्ये काय केलं? ती जी आतमध्ये फिलामेंट होती, जी जळते आणि जी एनर्जी देते किंवा लाईट पेटते, ती फिलामेंट त्याने टंगस्टन या धातूने रिप्लेस केली. म्हणजे आतमधली जी फिलामेंट असते ती टंगस्टन या धातूने रिप्लेस केली आणि त्यामुळे त्या विजेचा जो बल्ब आहे तो जास्त वेळ पेटू लागला. हे त्याचं इनोव्हेशन झालं. म्हणजे इन्व्हेन्शन कोणी केलं? हेनरी वुडवर्थने. आणि त्याचं इनोव्हेशन कोणी केलं? थॉमस एडिसनने. पण आज आपण ओळखतो कोणाला? थॉमस एडिसनला. कारण का त्यांनी ती ॲप्लिकेबिलिटी म्हणजे जे त्याचा युजफुलनेस आहे तो समाजाला दिला. तसंच मोबाईलचा शोध लागला. आज मोबाईलमध्ये इन्व्हेन्शन अगोदर झालं पण इनोव्हेशन खूप होत आहे. म्हणजे नवीन नवीन महिन्याला, नवीन नवीन वर्षाला वेगवेगळे मोबाईल्स येतात. तर हे सगळे इनोव्हेशन पार्ट असतात. म्हणून आपल्याला जे पण करायचं आहे ते आपल्या सोयीनुसार, आपल्या समाजाला पूरक, आपल्या समस्या ज्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत त्यांना पूरक उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये इनोव्हेशन करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? जी इन्व्हेन्शन घडलेली आहेत तिचा आणि आपल्या लोकल समस्या म्हणजे काय? तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या समस्या. आपल्याला मुंबई, दिल्ली, आग्रा कुठे जायचं नाही आहे. मी माझ्या घरी राहतो, मी माझ्या घराच्या बाजूचा परिसर किंवा माझं गाव, ह्या गावात काय समस्या आहेत ह्या तुम्हीच फाइंड आउट करायच्या आणि त्याच्यावरच्या उपाययोजनासुद्धा तुम्हीच सांगायच्या आहेत. कारण का ज्या शाळेत तुम्ही शिकता, ज्या शाळेत तुम्ही रोज वावरता, त्या शाळेतला कणानकणा, खडानखडा तुम्हाला माहीत असतो. का बा इथे लपलो तर शिक्षकांना दिसणार नाही, इथे जर बसलो तर शिक्षकांना दिसणार नाही. म्हणजे ह्या ज्या गोष्टी जशा आपण म्हणतो का ह्या सगळ्या गोष्टीतला मला पुरेपूर माहीत आहे कारण का मी यात वावरतो. तसंच विज्ञानामध्ये पण तुम्ही जितकं वावराल, जितकं विज्ञानाशी सांगड घालाल, तितक्यात तुमच्यात ते सायंटिफिक टेम्पर डेव्हलप होईल. जाताना फक्त एवढंच सांगेल का तुम्हाला हा एक चांगला प्लॅटफॉर्म इथं दिलेला आहे. या प्लॅटफॉर्मचं नुसतं ॲकॅडमिक्स किंवा मला काहीतरी शिक्षकांनी सांगितलेलं आहे आणि शिक्षक म्हणतात म्हणून मी हा सबमिट केलेला आहे प्रकल्प, हा प्रोजेक्ट, त्याच्यावरती न राहता काहीतरी प्रेरणादायी करता येईल का
आता तुम्ही म्हणाल का आम्ही खूप छोटे आहोत, आम्हाला ह्या गोष्टी आता जमणार नाही आहे. नाही, हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही सायंटिफिक टेम्पर स्वतःमध्ये डेव्हलप करता. लहान बाळाला जर आपण असं म्हटलं का नाही आता हा थोडासा मोठा उद्या मग याला चालायला शिकू आपण, नाही 2 वर्ष झाल्यानंतर त्याला चालायला शिकू आपण, तोपर्यंत चालू नकोस तू, तसाच राहा तसाच राहा तसाच राहा, तो वयाच्या 18व्या वर्षीपर्यंत चालणार नाही. पण त्याची धडपड त्याला स्वतःच करायला लागते ना. आपण लहान बाळाला सांगतो का तू चालायला शिक, तो का चालतो? त्यालाही असं वाटतं का मलाही यांच्यासारखं चालायचं आहे, मला ही वस्तू घ्यायची आहे, मलाही वरती टेबलवरती हात पोचला पाहिजे. लहान बाळाला जसं आपण सांगायला लागत नाही का तुला चालायचं आहे, किंवा त्याच्या कानात ओढून सांगायला लागत नाही तू तू आता चालायला शिक, तू चालायला शिक, तू बोलायला शिक. नाही, ही नॅचरल गोष्ट आहे. जर तो 4 वेळा चालताना तो 100 वेळा पडतो, एकदा चालतो का पटकन? नाही, 100 वेळा पडतो, लागतं, रडतो, पण तरी पण जिद्द सोडतो का तो? नाही. का सोडत नाही? कारण का त्याचं एक ध्येय असतं का मला चालायला शिकायचं आहे. बोलतो, शब्द बोलतो, तोडके मोडके शब्द बोलतो. त्याला आपण तो कुठल्या शाळेत टाकत नाही जेव्हा त्याला आपण मम्मी पप्पा बोलायला सांगतो, आई आजोबा बोलायला सांगतो. तोडकं मोडकं बोलतो, पण तो शिकून बोलतो. म्हणजे घरात जे जे लोक काय काय बोलतात त्याप्रमाणे बोलतो. पण ती त्याची काय असते? जिद्द असते. ती गोष्ट त्याला आत्मसात करायची असते, म्हणून त्याची धडपड असते. तुम्हालाही जर तुमच्या करिअरमध्ये म्हणजे तुम्हाला भावी आयुष्यामध्ये जर तुम्हाला असं वाटतं का मलाही असं काहीतरी समाजासाठी किंवा माझ्या आजूबाजूच्या परिसरासाठी, माझ्या या शाळेसाठी, माझ्या या कॉलेजसाठी, माझ्या या देशासाठी अल्टिमेटली काहीतरी करायचं आहे, तर ते आत्तापासूनच त्याची धडपड सुरू झाली पाहिजे. तेव्हा कुठे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. मग ह्या गोष्टी जर करायच्या असतील, आता तुमच्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तुमच्याकडं गुगल आहे, तुमच्याकडं मोबाईल आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी हाताच्या बोटावरती अवेलेबल आहेत. मग त्याचा उपयोग चांगला करायचा का वाईट करायचा? आता जे तुमच्यासाठी चांगलं असेल ते माझ्यासाठी वाईट असेल, किंवा माझ्यासाठी चांगलं आहे ते तुमच्यासाठी वाईट असेल. म्हणजे आपण जे आता पोलिसांकडं बंदूक बघतो आणि चोरांकडेही बंदूक बघतो, बरोबर? टेक्नॉलॉजी एकच आहे, बंदूक. बंदुकीचं काय आहे की टेक्नॉलॉजी असल्यामुळे तिचं काम आहे कोणाला तरी शूट करणं, पण ती जेव्हा पोलिसांकडे असते तेव्हा ती सेफ असते. ती जेव्हा चोरांकडे असते, आतंकवादींकडे असते, त्यामुळे तिचा वापर म्हणजे त्या लोकांसाठी, पोलिसांसाठी, आपल्यासाठी ती सेफ वस्तू आहे, चांगली आहे. पण आतंकवादी लोकांसाठी ती चुकीची आहे, वाईट आहे. म्हणून कुठलीही गोष्ट चांगली आणि वाईट हे तुमच्या वापरण्यावरती आहे. म्हणजे एकच अर्थ असतो, शस्त्र आणि शास्त्र. जे मी आता सांगितलं, चाकू जे पण असेल, बंदूक असेल, ते शस्त्र आणि शास्त्र हे 2 गोष्टी आहेत. एका कानामात्राचा फरक आहे, शस्त्र आणि शास्त्र. पण ते जर चुकीच्या हातात पडलं तर ते विध्वंस करतं. म्हणजे शस्त्र जर चोराच्या, आतंकवादीच्या हातात असलं तर ते समाजाचा विध्वंस करतं. सिमिलरली शास्त्र म्हणजे जे आपलं सायन्स आहे ते जर चुकीच्या हाताच्या लोकांमध्ये पडलं तर ते समाजाचा विध्वंस करतं. मग आता ते तुम्हाला त्यातनं किती घ्यायचं आहे, कसं घ्यायचं आहे ते तुम्ही ठरवायचं. आता काही लोक म्हणतात का अणुबॉम्ब आपण केला किंवा आपण अणुभट्ट्या करतो तर त्या समाजाला किंवा इन्व्हायरमेंटला हानिकारक आहे, किंवा रेडिएशन जे आहे. आता रेडिएशन, तुम्हाला अजून ते रेडिएशनची संकल्पना माहीत नसेल, पण जे शिक्षक वर्ग आहे, जे प्रोफेसर आहेत, रेडिएशन जे आहे ते रेडिएशनमुळे कॅन्सर होतो, याला दुमत नाही. सनरेजचं जे रेडिएशन आहे, UV रेडिएशन, त्याच्याने पण कॅन्सर होतो, स्किन कॅन्सर होतो. बाकीचे जे न्यूक्लिअरचे रेडिएशन्स आहेत त्याच्याने कॅन्सर होतो. मग हे सायन्स चुकीचं आहे का? नाही. पण जेव्हा कॅन्सर ट्रीट करायचा असतो तेव्हाही आपल्याला रेडिएशनच द्यायला लागतं. म्हणजे जी गोष्ट किती प्रमाणात वापरायची, त्या सायन्सचा कसा वापर करायचा हे आपल्या हातात आहे. म्हणजे मला सांगायचं एक आहे का, कुठली गोष्ट चांगली वाईट किंवा हे वेगळं आहे असातला भाग नाही आहे. तुम्ही त्याची जी मर्यादा आहे ती जर लिमिट ठेवली, त्या मर्यादेत काम केलं तर ती आपल्या बेनिफिटसाठीच असते. म्हणजे आपण कितीही असा विचार केला का नाही मला हे केलं तर चुकीचं वाटतं, मला चुकीचं वाटतं किंवा मी हे फेल जाणार, तुम्ही फेल व्हा,
तुम्ही फेल होणं गरजेचं आहे. कारण का जसं म्हणतो आपण, अपयश ही पहिली यशाची पायरी असते. म्हणजे अपयश आल्याशिवाय तुम्हाला यश मिळाल्यानंतर त्याचा जो आनंद आहे तो मिळणार नाही. तसंच तुमच्या सभोवताली काही समस्या असतील, काही गरजा असतील, तर त्या शोधा. त्या गरजा शोधल्या तरच तुमचा शोध होईल. म्हणजे गरज ही शोधाची जननी आहे. जर तुमच्या गरजाच नसतील तर तुमचा रिसर्च काय कामाचा. आता जास्त मी काय वेळ घेत नाही आहे, मॅडम आलेले आहेत, सगळे मान्यवर आलेले आहेत. फक्त तुम्हाला ह्या सायन्स जे एक्झिबिशन आहे त्याबद्दल शुभेच्छा देतो. आणि घरी जाऊन असा विचार करा का खरंच माझ्यामध्ये सायंटिफिक टेम्पर डेव्हलप होऊ शकतं का. म्हणजे जसं आपण ग्लासामध्ये, काही लोक म्हणतात जेव्हा ग्लास आपण ग्लासात पाणी ओततो थोडं, तर काही लोक म्हणतात ग्लास अर्धा भरलेला आहे, काही म्हणतात ग्लास अर्धा रिकामा आहे. तुम्हाला डिसाईड करायचं आहे तुम्ही कुठल्या अँगलनी विचार करतात, ग्लास अर्धा भरलेला आहे का ग्लास अर्धा रिकामा आहे. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मला आयोजकांनी इथे बोलण्याची संधी दिली आणि मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं. विश यू ऑल द बेस्ट. आणि मला डेफिनेटली असं वाटतंय का नांदेडसारख्या ह्या छोट्या परिसरात, म्हणजे मुंबई तर आमचं खूप लांब राहिलं, छोट्या परिसरातनं जर चांगल्या वैज्ञानिक मनोवृत्तीचे जर मुलं किंवा विद्यार्थी जर घडत असतील तर त्यात नक्कीच आम्हालाही आनंद आहे, समाजालाही आनंद आहे आणि देशालाही त्याचा गौरव असेल का आपण सामाजिक कार्यामध्ये सुद्धा आणि वैज्ञानिक त्याला जोड लावून वैज्ञानिक कार्यामध्ये देशाचं नेतृत्व करतो. थँक्यू सो मच.